आपण तर बॅटिंगसाठी अहमद केले कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ आपण तर सापाडे संघाला ज्या सापाडे संघाने स्पर्धेतील 90 धावा कुठल्यात सलामीची जोडी त्या जोडीने मगाशी खूप चांगला खेळ केला. विघ्नेश मडवीला आपण पाहू शकता, नेल्सन मडवीला आपण पाहू शकता. आता त्यांच्या समोर एक चांगला संघ आहे, तोफखाना गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ ओमसाई आगासन संघ. केजू मुंडे आणि कंपनीला आपण पाहू शकता पाहिजे कशा प्रकारे इथून खेळ करतोय. तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणारे पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एसपी मैदानात दाखल झाले आहेत आणि एसपीने लगेच इशारा दिला की गेम प्ले. एसपी स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. एसपी एक खूप चांगले क्रिकेटर आहेत, चांगले पंच आहेत. 4 षटकांची मॅच असणारे आम्हाला देखील भरपूर सहकार्य करत असतात. गेम ऑन. केजू गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला विघ्नेशला आपण पाहू शकता. पहिला चेंडू स्क्वेअर कट करायचा होता यावेळेला ऑन द टचच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक विनायक जणू काय वाट पाहत होते. आपण इथं नागराज आहेत पॉइंटला आणि खूप चांगला झेल पकडलाय. विघ्नेश बॅक टू पबिलियन. कारण नितीन मी ह्या आधीच सामना चालू व्हायच्या आधी सांगितलं की आता मात्र सापाडे संघाला सोपा पेपर नसणार आहे, कारण तो गोलंदाजीचा तोफखाना असणारा हा संघ ओमसाई आगासा संघ आणि त्याचं प्रत्युत्तर देतोय. केजू पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू फेकतो आणि खूप चांगला झेल पकडलाय पॉइंटला. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती महेश येतोय. माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्लिअरिटी विथ क्वालिटी जपण्याचं काम केलं जातं त्यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केलाय. धावांचा अकाउंट आपण म्हणजे तर ओपन करायच्या आधीच फलंदाज आपण बाद झालाय. केजू पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला महेश पाटील. हा चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. इनफील्डच्या वरून चेंडूला उडतोय. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो सीमा रेषा पार. दणदणीत चौकार. सोळावा फलंदाज ठरतो चौकाराने आघात करतोय. अकाउंट ओपन करतोय. शॉर्ट अँड वाईड चेंडूला इनफील्डच्या वरून उडवलाय. चेंडू जातो पॉइंट रिजन मधून सीमारेषा पार. चांगली सुरुवात केली जाते महेशच्या माध्यमातून. पुन्हा केजू गोलंदाजी मार्कवर धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ प्रथम बॅटिंग करताना केजू तो महेश. शपन ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला खेळलाय. चेंडू जातो यावेळेला वेगाने लॉंगलेटच्या दिशेने जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. तर लक्ष्मण मुंडे साहेब आपण इथे आगासनचे त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी संपूर्ण आपण इथे जे गोलंदाजीला येतील त्यांना मात्र विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये पारितोषिक. धन्यवाद लक्ष्मण दादा. जेव्हा ना ओमसाई आगासन सगळं खेळतो ना तेव्हा पारितोषिक लावलं देखील जातं. तिने आजही मला ती 40+ आपण स्पर्धा आठवते आणि काय बक्षीस लावलं तर. केजू पण गोलंदाजी मार्कवर टाकला महेश. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. ओमकार आहे. प्रयत्न भरपूर चांगले केलेत. अप्रतिम प्रयत्न केलेत. खऱ्या अर्थाने विनोद पाटील असं सांगितलं असतं प्रयत्नानं जर पारितोषिक असतं ना तर ओमकारला मिळालं असतं. जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय मैदानावर. काय कमिटमेंट दाखवता खेळाडू. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 8 धावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण ओमकार पाटीलच्या माध्यमातून. ओमकारचं मी कौतुक यासाठी करेल कारण ह्या क्षेत्ररक्षकांना कमीत कमी आपल्या संघासाठी 7 ते 7 धावा वाचवतो क्षेत्ररक्षण करताना. हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. ओमकारला मात्र भरपूर अंतर कापावं लागतंय. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 10 फलकात 1 गडी बाद 12. चांगली सुरुवात केली जाते. पहिला गडी लवकर बाद झाला विघ्नेश मडवी, पण आता मात्र महेश पाटील चांगली बॅटिंग करतोय. केजू राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. हा चेंडू एज फलंदाज बाद. चौकाराचं उत्तर बघा किती चांगल्या प्रकारे देतोय.
अप्रतिम गोलंदाजी केली या षटकात ना. केजरी तरी 12 धावा गेले असतील अशोक पाटील, पण 2 महत्त्वपूर्ण त्यांनी विकेट मिळवल्या आहेत. महेशला बाद केलं, विघ्नेशला बाद केलंय. आता पाहायचं नवीन फलंदाज कोण येतोय चौथ्या क्रमांकावरती. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 2 गडी बाद. कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ प्रथम बॅटिंग करताना 12 धावा. नवीन फलंदाज देतो अधिक पाटील. आणि आमच्या सोबत आता नुकतेच आपण SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या पर्यंत विपुल देखील जॉईन झालेत. विपुल, स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील खूप चांगला सामना एन्जॉय करतायत, कारण समालोचक कक्षातून सामना बघायला मिळणं फार चांगलं असतं आणि ते एन्जॉय करतात देखील. गोलंदाजी मार्कवर तर नरेश बेडेकर, आपण बेडेकर साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नरेश बेडेकर साहेब आगासन यांना विनंती करतो या व्यासपीठावर. तर गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला विराज येतोय. अच्छा, विराज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता. स्क्वेअर लेगला मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. लॉंग ऑन लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन लाईक क्षेत्रक्षण मोनिशला आपण पाहू शकता. बॅकवर्ड पॉईंट कव्हर्स एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला नेल्सनला आपण पाहू शकता. चेंडू लिडिंग एज यावेळेला. चेंडू बराच वेळ हवेत होता, प्रयत्न भरपूर केले होते. मोनिश जातोय, बॅकिंग देतोय. कॅचेस विन द मॅचेस. कुणाला येणं फार गरजेचं होतं मित्र म्हणेल यावेळेला. झेल कुणाचा होता तर आपण तर नेल्सनचा झेल होता. तेच कदाचित कुणा आपण तर केजू सांगत असेल की तुला प्रयत्न करायचे होते मंगेश येण्यापेक्षा. तू जर आला असता, तू फाईन लेगला होता, तू वेगाने आला असता झेलपर्यंत आणि झेल कधी कन्वर्ट झाला देखील असता. पुणे विराज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अधिक पाटील. SPL मधील उत्कृष्ट फलंदाज विराज राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय आमच्या समालोचक कक्षांकडून. चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि पंचांचा बोट आकाशाकडे. अधिक पाटीलला मैदान सोडावं लागणार आहे. विराज सांगत असेल पहिला तुमचा होता तर दुसरा आमचा आहे. गोलंदाजी का आम्ही या गोलंदाजी सातत्याने कामगिरीबद्दल तुम्हाला उल्लेख सांगत असतो, कारण सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू विराज. कमी वयात भरपूर नाव कमवलं या खेळाडूने. जबरदस्त गोलंदाजी. या आधीच्या चेंडूवरती झेल सुटला, पण नंतर मात्र परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला आणि फलंदाजाला मात्र बाद केलं पायचीच्या स्वरूपात. जबरदस्त गोलंदाजी. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. 5व्या क्रमांकावरती सागर येतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 13 धावा गडी बाद झाल्यात. अशोक पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल 3 गडी बाद झालेत. विराज पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला सागरला आपण पाहू शकता. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी. पडल्यानंतर चेंडू वेगाने शरीराच्या दिशेने आलाय. काय गोलंदाजी करतो बघा. भन्नाट वेग बघायला मिळालाय. काही कळायच्या आधी चेंडूने शरीराचा वेध घेतलाय. जबरदस्त गोलंदाजी विराजच्या माध्यमातून. पुन्हा एकदा विराज हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अशोक पाटील. काय वेग आहे, प्रचंड वेगाने गोलंदाजी करतो विराज. क्षेत्रक्षण थोडंसं बदल घेतोय यावेळेला. स्क्वेअर लेगला मात्र थोडंसं डीप मध्ये घेतोय. मिडविकेटला आता आपण करणला तैनात केलं जातोय. लॉंगॉनला आपण ओमकारला पाहू शकता. विराज पुणे गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला महेश. चेंडू जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळतो. परफेक्ट यॉर्कर चेंडू. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. अशोक पाटील बघा काय खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेतोय. जबरदस्त गोलंदाजी. पुणे गोलंदाजी मार्कवर विराज हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर जातोय. एकच धाव दिली आहे आणि तो देखील विकेट मिळाला असता नेल्सनचा. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर विराज राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकला महेश. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी. पडल्यानंतर चेंडूला आता बाहेर काढल्या बघा. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये, अप्रतिम गोलंदाजी.
5 चेंडू फेकल्यात, एक गडी बाद केलाय आणि एक झेल देखील सुटला, त्यामुळे एक धाव गेले. काय गोलंदाजी केली विराजने. विराज मुंडे नावात सर्व काही सांगून जातो. विराज नावे पुणे तर विराज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला महेश सागरे. मग हा चेंडू टेकअप झालाय. पंच यावेळेला आपण वाईडची खून करता येतं. जास्ती अतिरिक्त वेग टाकण्याचा प्रयत्न केलाय. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 14 स्ट्राईक केला फलंदाज सागर आहे. पुढे विराज गोलंदाजी मार्कवर स्वतःवरती नाराज होते थोडा की अशा प्रकारचा चेंडू त्याला फेकायचा नव्हता. हर्षल फौजदार काहीतरी ओंकारा बरोबर बातचीत करतायत. नेक्स्ट मॅच त्यांची देखील असणारे. विराज पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला सागर. चेंडू पुन्हा एकदा पाय आपण अपील होत नाहीये कारण का विराजला माहिती आहे स्टंपचा चेंडू होता. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 15 धावा 10 फलकात. विराजची गोलंदाजी आवडते. टाळ्या जर होऊन जबरदस्त गोलंदाजी. 3च धावा दिल्यात आणि एक गडी देखील बाद केला. काय गोलंदाजी केली. वेग प्रचंड बघायला मिळालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकात. कुशल स्पोर्ट सापाडे संघ ज्याने 5 षटकामध्ये 90 धावा केल्या तो संघ मात्र थोडासा बॅकफुट बघायला मिळतोय. खरं मी मगाशीच म्हणालो की गोलंदाजीचा तोफखाना आहे ओमसाई आगासन संघाकडे आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. जरी सिनियर गोलंदाज आपण केजीवर आपण धावा आल्या 12 पण विराजने मात्र दमदार कमबॅक करून दाखवलंय. धावसंख्या 10 फलकात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना कुशल स्पोर्ट सापाडे संघ 3 गडी बाद. 15 धावसंख्या. डीजे शर्यती देखील अशोक पाटील चालू झालाय. पण या ग्रामस्थांना एकच नाद की ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडायचंय आणि आपल्या संघाला चेअरअप करायचं. गोलंदाजी मार्कवर अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू नागराज येतोय. पछात नागराज कशा प्रकारे गोलंदाजी करतो. इथून स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता. यावेळेला सागरला आपण पाहू शकता. पछात नागराज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. फुलटॉस. यावेळेला टायमिंग चांगलं होत आहे. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सी मारच्या पार. षटकार. गणपतीचं आगमन होईल 4 फेब्रुवारीला. मागी गणेशोत्सव. अशोक पाटील बघितलं नाही हे गणपती देखील भरपूर वाढत चाललेत. पहिला आपले आई बाबा सांगायचे की हे नवसाचे गणपती आहेत पण आता मात्र प्रत्येक जण हौशी पोटी देखील हे गणपती आणतोय. प्रत्येकाला गणपतीची सेवा करायला आवडते. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. नागराज फुलटॉस लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे ओमकार. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण करतोय हा क्षेत्ररक्षण. मी मग सातत्याने सांगत असतो की ह्या क्षेत्ररक्षकांना आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि ते केलं. आता थांबला. त्याला माहिती आहे जर थांबलोय तर माझ्या डोक्यावरनं चेंडू जाऊ शकतोय. पण त्या गोलंदाजी मार्कवर नागराज. स्ट्रायकेनला नेल्सन. राईट अप ओव्हर तिकडे मारा करतोय. जबरदस्त चेंडू फेकला. यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता. चेंडू बघितला तर नो लाईन्स मध्ये आपण मिड ऑफ फ्रीजर मध्ये पडला. तो यावेळेला जोपर्यंत चेंडू फीड होईल. नेल्सन आला यावेळेला वेगाने. 1च धाव. 23 धावा. नेल्सनने देखील आपली हेअरस्टाईल थोडी बदलली. 23 धावा 10 फलकात आपण पाहू शकता. नागराज पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑन साईडला हुक करायचा होता. यावेळेला चेंडू चाललाय वेगाने. लॉंग लेट सीमारेषा पार जातोय. चौकार.
फलकारती आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा. वैभव बेडेकर देखील सामना एन्जॉय करतायत, सपोर्ट करतायत. पुढे नागराज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक घेतला आपण पाहू शकता. सागर पाटील चेंडू कॉर्नर बॉलची आपण तर यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षण नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. नेल्सन तो जरा दगड काढायचा आहे. कपडा आहे मला वाटला की दगड आहे, कारण कदाचित खेळाडूला दुखापत देखील अशोक पाटील होऊ शकते, कारण खेळाडू इतका वेगाने येतो ना या खड्ड्यामध्ये, कदाचित बॉडी बॅलन्स राहिलं नाही तर काही होऊ शकतोय. कौतुक करेल नेल्सनचं, खूप चांगला क्षेत्ररक्षण दाखवलं यावेळेला. फुल टॉस लॉफ केलाय. ओमकार आहे. बिग विकेट, या मॅचची गोल्डन विकेट मिळवली. नागराज आले होते आणि नागराजने मात्र विकेट मिळवली. ओमकारने खूप चांगला झेल घेतलाय. फटका खूप ताकदवान होता. नेल्सन बॅक टू पवेलियन. एकूण 70 धावा कुटणारा फलंदाज 13 धाव्याने बाद. मी मगाशी अशोक पाटील तुम्हाला म्हणालो होतो की आता आपण तर कठीण असणार आहे, कारण गोलंदाजी खूप चांगली आहे संघाकडे. या षटकात धावा दिल्यात आपण होतोय. नागराजने तब्बल धावा दिल्यात आपण होतोय. 13 धावा देऊन एक विकेट देखील मिळवलंय. कुणाल येतोय अंतिम षटक. तर लक्ष्मण मुंडे साहेबांकडून देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा पाचशे. कुणाल आलाय शेवटच्या षटकामध्ये. पाहिजे कुणाल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला सागरला आपण पाहू शकता. चेंडू खूप चांगला होता यावेळेला. बॅट कडा घेऊन चेंडू यावेळेला आपण कव्हर पॉईंट रिजन मधून डीप मधून क्षेत्ररक्षक येतो. चेंडूला फील्ड मिस फील्ड झाली. यावेळेला 2 धावा कंप्लीट घेत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 30 धावा. संघाकडे ना गोलंदाजी खूप चांगली. ओमसाई आगासन संघाकडे. सागर आहे स्ट्राईकला. नो स्ट्राईकला पवन आहे. कुणाल गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचा शेवट षटक घेऊन येतो स्ट्राईक करण्यास सागर. हा चेंडू यावेळेला आपण बोलले तर मिड विकेट सीमारेषा पार चाललाय. षटकार खूप चांगलं संगीत ऐकलं जातं. दादा कोणकेने आपण ही गाणी भरपूर चांगल्या प्रकारे आपण त्यांनी डान्स देखील केलाय त्यांच्या पद्धतीने. डीजे मास्टर धन्यवाद. अशी गाणी येऊ दे. अशोक पाटील काल आम्ही नागावला देखील एक स्पर्धा कव्हर केली. डीजे मास्टर काय गाणं लावायचं आम्हालाच कळायचं नाही, फक्त संगीत आपण फक्त म्युझिक ऐकायला यायची. डीजे मास्टर राजचं कौतुक करेल. खूप चांगलं संगीत ऐकवलं जातं प्रेक्षकांना. क्रिकेट विथ म्युझिक आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता कुणाल. स्ट्रायकरला फलंदाज सागरला आपण पाहू शकता. चेंडू जबरदस्त टायमिंग बघायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षण येतोय. नेल्सन अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. काय क्षेत्ररक्षण केलंय, काय बॉडी बॅलन्स केलंय. जरा टाळ्या होऊन जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर. बॉडी बॅलन्स बघा अशोक पाटील किती चांगल्या प्रकारे सावरलंय स्वतःला. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण. 38 धावा. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला पूल केलाय. चेंडू चाललाय वेगाने स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 40 धावा. अजूनही आपण शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षकांना आपण ओमसाई आगास सांगायला मित्र म्हणेल 5 ते 6 धावा वाचवलेत अशोक पाटील. जबरदस्त कमिटमेंट. कुणाल पण गोलंदाजी मार्कवर. चेंडू टेकअप झाला. कुठल्याच पटना बाहेर देखील निघालाय. थोडा पंचांकडे पाहिलं जातंय. पंच कोणत्या खून करत नाही असं सांगा पाटील आणि SP ला आपण पाहू शकता. हे 2 चांगले क्रिकेटर देखील आहेत. क्रिकेटमध्ये पंच कुणाल नेमाचं ज्याने क्रिकेट खेळला आहे, ज्याने क्रिकेट गजवलं आपण अशाच व्यक्तीला आपण पंच म्हणून नियुक्त करू शकतो. आणि 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकता. तर विनंती करतोय
खार्डी संघाचे संघनायक आणि दातोली संघाचे संघनायक पंच वाईटची खून करतात. टॉस साठी या इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू. खार्डी संघाचे संघनायक आणि दातोली संघाचे संघनायक मोतीराम दळवीचा आपण संघ खेळताना पाहणार आहोत. म्हणजे सोमी 11 या नावाने नक्कीच हा संघ असेल, मैदानात उतरेल. कुणाल गोलंदाजी मार्कवर. कुणाल चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला कार्पेटच्या मधून पूल केलाय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधनं. यावेळेला अंतर भरपूर कापावं लागतंय. आपण पहिले तर करंटला पण चेंडू वेगाने सीमारेषा पार देतोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 45 धावा या षटकात धावा आल्या. तब्बल अशोक पाटील मला माहिती देतात 17 धावा आल्या आहेत. 45 धावा झाल्यात आणि 46 धावांचं लक्ष असणार यावेळेला. आपण इथं ओमसाई आगासन संघासमोर. तर संतोष बेडेकर यांचं देखील आगमन होतं. त्यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर टॉस साठी यायचंय. 16 मिलियन दातिवली विपक्ष गावदे खार्डी. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी या टॉस साठी. नीता स्मृती खार्डी. संतोष बेडेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन या नीता स्पोर्ट्स नीता स्मृती खार्डी संघ संघनायक टॉस साठी या. विशाल चला लवकर. पंकज संघनायकाला पाठवा जरा लवकर. चला खार्डी संघाची संघनायक टॉस साठी यायचंय. नीता स्मृती खार्डी संघाची संघनायक टॉस साठी या. चला विशाल या लवकर. तर संतोष पेडेकर यांना विनंती करतो आपल्या शिवास्त आपण टॉस करू. तर संतोष बेडेकर टॉस जिंकला. आपण शकत नाही, बॅटिंग चांगली आहे त्यांची लाईन. नाही नक्कीच बॅटिंग खूप चांगली आहे. पण या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? ब्युटिफुल ट्रॉफीज बद्दल आपण काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. बेस्ट ऑफ लक. विशाल प्रथम बॅटिंग करायचं. किती धावांचं लक्ष ठेवलं विपक्ष संघासमोर? कमीत कमी 50 ते 60 धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नेहमी आपला संघ आपण तर गावदेवी खार्डी या नावाने खेळतो. आज नीता स्मृती या नावाने देखील मैदानावर उतरणार. तर काय कसा प्रकारचा आज खेळ कराल तुम्ही मैदानावर? चांगलाच खेळ करण्याचा प्रयत्न करू, कारण की आमचे सर्व टीम चांगलीच आहे. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? आयोजन बोललं तर खूपच चांगलं आहे, कारण की आगासन बोललं तर सर्वात मोठ्या ट्रॉफी असतात. बेस्ट ऑफ लक. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सपाटे संघाने 45 धावा केल्या. 46 धावा करायच्यात ओमसे आगाचा संघाचा. सामना सुरू होतोय. निल्सन येत आहेत पहिले षटक घेऊन. हा चेंडू मिडॉनच्या वरून खेळत आहेत लॉंगॉनच्या दिशेने. पहिल्या मॅच मध्ये 35 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि आता चौकाराने खातो करते फलंदाज करण बेडेकर. चौकार.
नितीन तर आगासांचे जर कोणी जर मान्यवर किंवा आपण इथे ग्रामस्थ असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. तसेच खार्डी गावचे किंवा आपण इथं दातिलीचे कोणी मान्यवर किंवा आपण इतर ज्येष्ठ नागरिक आले असेल तर आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचे. नबॅक क्रिकेट नितीन कर. तर पहिल्या मॅच मध्ये षटकाराने खातं ओपन केलं होतं, या मॅच मध्ये चौकाराने खातं ओपन केलंय. हा चेंडू मात्र चांगला होता निल्सनचा. पहिल्या मॅच मध्ये 72 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्ही पाहिली, 4 विकेट. हा एक विक्रम राहील बघू. एकाच इनिंग मध्ये 72 धावा कुठल्या आणि त्यानंतर 4 विकेट सुद्धा घेतल्या. अष्टपैलू कामगिरी. ऑलराऊंडरची भूमिका काय असते निल्सनने दाखवून दिलं. आता 46 धावांचं संरक्षण करायचंय. पहिल्या चेंडूची चौकार आला होता. इथे मात्र कव्हरच्या वरून खेळायचा होता, झेल ड्रॉप झालाय आणि आता चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. गुड शॉट. लक्ष्मण मुंडे यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 2000 रुपये. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून घेत आहे. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे ते झालेत बीट. 2 धावा होणार नाहीयेत निल्सनला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी वेट हे कॉल लगेच केलं. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेत. सुरुवात चांगली झाली कारण 46 चेस करायचे आहेत. पॉवर प्लेचं षटक खूप महत्त्वाचं होतं. या षटकात जर कमी धावा आल्या असतं तर दडपण निर्माण झालं असतं. आता 15 आलेले आहेत ऑलरेडी. इथे थर्डमॅनला पुन्हा फिल्डिंग खराब झाली नाही. आता आउटफील्ड फास्ट आहे मात्र बॅकअप चांगलं झालेलं आहे आणि करणने कॉल दिलाय 3ऱ्या धावेचा. त्यामुळे 3री धाव पूर्ण होईल आणि निल्सनच्या षटकात तब्बल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात कारण एकच षटक पॉवर प्ले 46चं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकात 18 धावा आल्यात म्हणजे 28 अजूनही करायचे आहेत. 18 चेंडूमध्ये पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 18 मध्ये 28च हव्या होत्या. या मॅच मध्ये सुद्धा 18 चेंडूमध्ये 28 हवेत. ओमसे आकाश संघ याच मैदानामध्ये एसके चषक त्याने उचलला होता. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या माध्यमात वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा दरवर्षी तुम्ही पाहत असता आणि त्या स्पर्धेत चॅम्पियन संघ होता ओमसे आकाश आणि वाढदिवसाचा भेट वस्तू म्हणून ती ट्रॉफी सुद्धा ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांना ती भेट वस्तू म्हणून ती ट्रॉफी देण्यात आली होती. ओमसे आकाश टीमच्या माध्यमातून त्यानंतर काशीनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण बक्षिसांचा वर्षाव पाहिला. मालिकावीर आपण पाहिलं तर करण होते. 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्याला मिळालं होतं करण बेडेकरला. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज मोनिश होते त्याला 3,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि बेस्ट बॉलर नागराज होते. नागराजला 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. बक्षिसांचा वर्षाव केला होता काशीनाथ दादा पाटील माजी उपसरपंच काटेगावचे आणि क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम नेहमीच आम्ही पाहिलेलं आहे. 18-28 करायचे. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज भरतचा पहिला चेंडू आणि खूप लांब जाऊन विसरतोय चेंडू सीमा पलीकडे. षटकार. आता 17-22 इक्वेशन आहे आणि जेव्हा जेव्हा अशोक पाटील या मैदानात स्पर्धा झाली बऱ्याच वेळा ट्रॉफी घेऊनच ओमसे आकाश संघ गेलाय. रिकामे हाती जात नाही खास करून या मैदानामधनं. हे वैशिष्ट्य आहे संघाचं.
आज आपण पाहिलं तर साई विनोद काळन यांचे वाढदिवस सुद्धा आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक विनोद जयराम काळन यांचे चिरंजीव साई काळनला आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. हा चेंडूचा एक उंच गेलाय, क्षेत्ररक्षक खूप वेगाने धावत आहेत. झेल ड्रॉप. तर 2 धावा इथे मिळालेत निल्सनला. आणि इक्वेशन आपण आता पाहिलं तर 16 चेंडू मध्ये 20 करायचे आहेत. 16 चेंडू 20. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहेत. एसपी पॅनलचे पंच तुम्ही पाहताय शशांक पाटील सर, मॅन फ्रॉम संदप आणि स्वतः सुभाष पाटील सर आपण पाहतोय. 2 ऑफिशियल पंच. वाईटचा इशारा आलाय. पंच कोणाला डेबावं ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. आणि स्मनिका पाटील संदप 40+ संघाने खूप चांगलं क्रिकेट खेळत आहेत. 7 चॅम्पियनशिप सुद्धा पटकावल्यात. या दरम्यान चेंडू उंच गेलाय, मात्र टायमिंग व्यवस्थित आता झालं नाही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज निल्सन मडवीची खेळी समाप्त होईल. महेशने खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. तर 15 चेंडू मध्ये आता 19 करायचे आहेत. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा महेश आहेत. आणि आता दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये महेशने झेल टिपलाय. आणि बॅक टू बॅक 2 मोठे धक्के लागलेत मैदानाच्या आतमध्ये. उमसे आकाशन संघाला निल्सन बाद झाले आणि आता करण बाद झालेत. भरतचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी करतात भरत. या मैदानामध्ये गोलंदाजीची अग्निपरीक्षा असते. इतकं सोपं नाहीये. 14 चेंडू मध्ये 19 अजूनही करायचे आहेत. मॅच अजूनही बॅलन्स आहे. विनायक येत आहेत. पहिल्या मॅच मध्ये थोडीशी दुखापत सुद्धा त्यांना झाली होती उत्तर शिवच्या विरुद्ध. आता बॅटिंग लाईन भरपूर खोलवर आहे या संघाची. मुनीश मुंडे सारखा आक्रमक फलंदाज आहे. केजू मुंडे आहेत. ओमकार पाटील आहेत. मंगेश सुद्धा या मैदानामध्ये भरपूर चांगली बॅटिंग बऱ्याच वेळा त्यांनी केलेली आहे. तर इथे राईट आणि लेफ्टी दोन्ही बॅट्समनला मदत मिळते. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहेत. विराजला माहिती 2 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत अशोक पाटील. तर मी सन्मान देणं गरजेचं आहे. कारण अजूनही आपल्याकडे 13 चेंडू शिल्लक आहेत. 18 करायचे आहेत. पहिल्या सत्रात 4 विकेट गेल्यात. भरत गोलंदाजी करतात. 13 चेंडू मध्ये 18 करायचे आहेत. विनायक स्ट्राईक एंडला आहेत. इथे फटका चांगला आहे विनायकच्या बॅट मधनं आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं. षटकार. आणि आता चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे आहेत 12.
संजय मुंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आकर्षण संघाचे खंदेश समर्थक एक जबरदस्त व्यक्तिमत्व संतोष बेडेकर यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर या संतोष दादा आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे टॉस बॉक्समध्ये. संजय मुंडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आकर्षण संघाला ज्यांचा नेहमी सपोर्ट असतो संतोष दादा बेडेकर. सातत्याने आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा त्यांना पाहत असतो. ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील, काशीनाथदादा पाटील असतील. तर 12 चेंडू 12 धावांची गरज. महेशने बघा काय झेल टिपलाय. महेशने सुरेख झेल टिपलाय. तिसरा झेल टिपलाय महेशने. तर गौरीपाड्याचे एक यशस्वी उद्योजक हेमंत म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. हेमंत या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. सचिन म्हात्रे आपण आला असता तरी या गौरीपाड्याचे. तर 12 चेंडूमध्ये 12 हवे होते, आता 11 मध्ये 12 करायचे आहेत. विकेट मिळाली आहे. महेशचं मी कौतुक करेल. 3 झेल त्यांनी आतापर्यंत टिपलेत. तर सलग 3 षटकांसाठी एक पारितोषिक. तर भाऊ आता 11 चेंडूमध्ये 12 हवेत, तरी बक्षीस अनाउन्समेंट करूया आपण. तीन षटकारासाठी 5 किलो खोबरं 5 किलो साखर चंदू मुंडे यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. मोनिश आलेत मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एक सिंगल मेल. चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे आहेत. 11 10 चेंडू 11 धावांची गरज आहे. राज पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच बोलतो 3 षटकार होणं तर कठीण आहे. विनायक मुंडे आपण बघतोय. एक षटकार मारलाय बाळू विनायकने. त्याच्याकडे संधी असू शकते कदाचित. इथे मात्र वाईट +4 एकूण 5 धावा मिळतील. 6 धावांची अजूनही गरज आहे बाळू. यशरक्षक काही करू शकत नाही. वेग सुद्धा भरपूर होता बाळू. इतकं सोपं नाहीये यशरक्षक करणं. आता फक्त 6 धावा दूर आहे ओमसाई आकाशन संघ विजयापासून. या मैदानात ओमसाई आकाशन संघाला हरवणं थोडंसं कठीण सुद्धा आहे. 2 सलग स्पर्धा जिंकलेल्या सुद्धा आहेत आणि आता तिसऱ्या स्पर्धेत गुरु मुंडे आणि चैनू मुंडे यांचं एक वेगळं पारितोषिक असं म्हणून मला आठवते 40+ आकाशन संघाला सुद्धा त्यांनी हे पारितोषिक लावलं होतं. म्हणजे घरी जाताना तुम्ही काहीतरी घेऊन जाऊ शकता. पैसे मिळाल्यानंतर त्याचा फायदा होतो. म्हणजे वस्तू उपयोगी येऊ शकतात. पाच धावांची अजूनही गरज आहे. नाही आकाशन म्हटल्यानंतर नेहमीच काहीतरी वेगळं आपल्या पाहायला मिळतं. ट्रॉफीमध्ये हा गाव प्रसिद्ध आहे. जी परंपरा या गावाला लावली आहे बाळू नागासन गावाला ती परंपरा सुरूच ठेवली. पहिल्यांदा आम्ही जेव्हा संतोष बेडेकर यांनी आम्हाला आमंत्रित केलं होतं मला आठवते शेतामध्ये मॅच होत्या. फर्स्ट टाइम बेतोडीची स्पर्धा आम्ही कव्हर केली होती. फलंदाज बाद आहेत मोनिश आणि काल बाळू आकाशन अंडर 22 ची स्पर्धा सुद्धा झाली. त्यात सुद्धा ट्रॉफ्या मोठ्याच होत्या. सायकल सुद्धा होती. म्हणजे परंपरा कायम सुरू ठेवली.
5 धावांची अजूनही गरज आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. दातिवली संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते नितास स्मृती खाडी अर्थातच गावदेवी खाडी संघाला. चला रेडी राहायचे दोन्ही टीम. 5 धावांची अजूनही गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज मंगेश येत आहेत. केजू मुंडे अजूनही फलंदाजीला आले नाहीयेत. राज इथे मात्र फटका चांगला आहे. मात्र फिल्डिंग सुद्धा चांगली आहे. बाळू फेकी थोडी ऑथोराट झाली होती. मात्र अजूनही 4 धावा दूर आहे उमसे आकर्षण संघ विजयापासून. मंगेश मुंडे म्हणजे बाळू माही आहे आकर्षणचा. एसटी रक्षण खूप चांगले ते करतात. महेंद्रसिंग धोनीला आपण भरपूर वर्ष पाहिलं. इथे 2 धावा घेत नाहीयेत. एकच धाव मिळाली. 6 चेंडूमध्ये 3 हवेत अजूनही. आहेत बघा 4-4 टॉस ओमसे आकाशाने जिंकले. त्यामुळे विकेट न गमावता 2 चालू शकतात. चला स्पीडअप करा. बळू सागर सारखा गोलंदाज बॅलन्स आहे. सागर असा गोलंदाज आहे मॅचला कलाटणी देऊ शकतो. व्हेरिएशन चांगलं आहे त्याच्याकडे. ऑफ ब्रेक लेग ब्रेक ते एकाच ऍक्शन मध्ये करतात. काल विघ्नेशने खूप चांगली बॅटिंग केली होती. मालिकावीरची सायकल सुद्धा त्याला मिळाली अंडर-22 मध्ये. चला पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचे. दातोली संघाची फिल्डिंग आहे. खाडी संघाची बॅटिंग आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. तर 6 चेंडू 3 धावांची गरज. इथे चेंडूने थोडासा टर्न घेतला बघा. 5 चेंडू 2 करायचे आहेत. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत लक्षात घ्या. 4-4 टॉस फक्त आकाशन टीमच्या बाजूने. गोलंदाज सागर आहेत. स्ट्राईक एंडला मंगेश आहेत. या मैदानात जेव्हा जेव्हा स्पर्धा होते आकाशन म्हाटारडी दातिवली बेतवडे हे संघ नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतात. आणि इथे फलंदाज बाद होईल. आता 4 चेंडू मध्ये 2 धावा कंपल्सरी करायचे आहेत. तर विकेट 5 गेलेत संघ ओमसे आकाशनचे. तर कंपल्सरी आता 2 धावा करायचे लक्षात घ्या आकाशन. की तुमचे विकेट 5 गेलेत. सापाटेचे 4 विकेट गेले होते. 4 चेंडू मध्ये 2 करायचे आहेत. निल्सन सांगतात बघा केजू षटकारच मारेल. निल्सनला माहिती आहे कोणते फलंदाज डिफेन्स क्रिकेट खेळतात कोणते खेळाडू फास्ट बॅटिंग करतात. हे निल्सन मडवीला चांगलं ठाऊक आहे. क्लोज आहे बाळू मॅच. 4 चेंडू मध्ये 2 करायचे आहेत.
4 चेंडू 2 धावांची गरज आहे. क्लोज आहे मॅच. सागर राईट मोर द विकेट. एक धाव इथे मिळाली. आता 3 चेंडू मध्ये 1 करायचे कंपल्सरी. शेवटपर्यंत झुंज देतोय सापाडे संघ. 46 धावांचं संरक्षण करायचं होतं. तीन चेंडू 1 धावेची गरज आहे. सापाडेला मॅच जिंकायची असेल तर 3 चेंडू डॉट टाकावे लागतील. आता विनायक स्ट्राइक एंडला आहेत. क्लोज मॅच पाहायला मिळते. आणि इथे डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. 2 चेंडू आणि आता 1 धावेची गरज कंपल्सरी. काय मॅच रंगली आहे बघा. कौतुक कर. मी मगाशी उल्लेख केला सागर एक चांगला गोलंदाज आहे टीमचा. 2 चेंडू मध्ये आता 1 धावेची गरज आहे कंपल्सरी. की जो रनआउट झालेत. स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज आलाय नागराज. त्यामुळे दडपण थोडस असणार आहे ओमसे आकाशन टीम वरती. मंकड विकेट नाहीये लक्षात घ्या एसपी. क्लोज मॅच तुम्हाला पाहायला मिळते. असं वाटलं होतं एकतर्फी मॅच होईल. 6 मध्ये फक्त 3 हव्या होत्या. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या सागरने 4 चेंडू मध्ये. क्लोज मॅच. निल्सन मडवीला माहिती आहे इथून एखादा चेंडू डॉट गेला तर या मॅच मध्ये रंगतदार निर्माण होऊ शकते. विकेट मिळाली रंगतदार निर्माण होऊ शकते. 2 मध्ये 1 करायचे. क्लोज मॅच. सागर आणि इथे नागराजने विजयाचा चौका ठोकलाय. मात्र धडकन वाढली होती आकाशन प्रेक्षकांची आणि ओमसाई आकाशन संघ पोहोचला या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये.